संतांचे पायी हा माझा विश्वास सर्वभावे दास झालो त्यांचा. या विश्वासानं मी आपल्या सर्वांच्या विश्वासाच्या बळावरती हा लढा आपण जिंकणार आहे. हा लढा सन 2007 पासून सुरू झाला महाराष्ट्रात संतभूमी रक्षणाचा. कारण शासनाची धोरणं देहू आळंदी परिसरातील पूर्ण चुकलेली आहे. कारण का वास्तविक विकासाच्या विरोधात वारकरी संत परंपरा असायचं काही कारण नाही, पण विकासाची धोरणं जी आहेत ती चुकली. त्याचं कारण असं की हा संपूर्ण सह्याद्रीचा जो प्रांत आहे हा जागतिक वारसा स्थळ आहे, इको सेन्सिटिव्ह झोन. आणि या इको सेन्सिटिव्ह झोनचा पहिला सिद्धांत मांडणारा जगाला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबा आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे पक्षी सुचोरे आळविती. जीवनाचं हे तत्वज्ञान आहे. भूतदया गायी पशूंचे पालन ताणलेल्या जीवन वना माझी असा सांगणारा महान हा साधू सत्याग्रही आग्रह सत्याचा करणारा. ही भूमिका वास्तविक शासनाला जतन करता आली असती. महाराष्ट्रात तुकोबरायांच्या नावानं संत तुकाराम वनग्राम योजना महाराष्ट्र शासन सादर करतं. किंबहुना वन खात्याच्या लोगोमध्ये तुकोबरायांचं अभंग वचन आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे. याचं सुद्धा भान ठेवणं शासनानं आवश्यक होतं. आज या सगळ्या भौगोलिक म्हणजे आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला कारणीभूत महाराष्ट्र शासनाची चुकलेली धोरणं आहेत. आम्ही म्हणतोय आमच्या संतांचं जसं ऋषीमुनी एखाद्या राजाला उपदेश देत होते तसं आपल्या संत मंडळींचं काम आहे की राजाला सुधारणं. राजा जर चुकत असेल तर त्याला योग्य बोध प्रबोधन करणं आमच्या संत मंडळींचं काम आहे. या नात्याने गेले 2007 पासून आम्ही संत मंडळी वारकरी परंपरेचे सर्व शासनाला सांगतोय. किंबहुना बाबा हा देहू आळंदी पंचक्रोशीत परिसर आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून नाही जगाच्या पाठीवरून आज पालखी सोहळ्याला प्रस्थान सोहळ्याला तिथं येतात. त्यांनी जर ही अवदशा पाहिली, आज इंद्रायणी रसायन झालेली आहे. कशामुळे झाली? यांच्या औद्योगिकरणाच्या चुकीच्या धोरणामुळं. आणि या औद्योगिकरणाला पहिला विरोध मी केला भंडारा वामटेश्वराच्या पायथ्याला. ज्यावेळी यांनी कंपन्या आणल्या, भूसंपादन केलं, त्यावेळी पहिला विरोध मी केला. आणि त्या विरोधामुळं त्याचे परिणामही मला भोगावे लागले. माझ्यावरती हल्ले झाले, माझं अपहरण झालं, संपूर्ण इतिहास डॉक्युमेंट्स पेटवले गेले. पण तुकोबरायांचं बळ माझ्या म्हणजे कृपा ज्याला म्हणतात ती कृपाछत्र माझ्यावरती असल्यामुळं आणि आमची एक वारकऱ्यांची निष्ठा आहे, देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ. हीच जी दृढनिष्ठा मी तुकोबरायांच्या प्रती ठेवली, संतभूमीप्रती ठेवली. आणि म्हणून हा लढा 2007ला छेडला. त्यावेळी आपण सर्वांनी त्यावेळी विश्व वारकरी सेनेच्या राजून महाराज दुर्गाटे असो, राष्ट्रीय वारकरी सेना असो, विविध मंडळं जी आहेत या मंडळांनी त्यावेळी पाठिंबा दिला. 2008ला डाऊ केमिकल कंपनीची संपूर्ण कुंडलिनी काढून महाराष्ट्रात व्हायरल केली. त्यालाही आपण सर्व म्हणजे वारकऱ्यांनी ते लढा शिरोधार्य मानला. शेवटी डाऊ कंपनी पेटवावी लागली, शासनाला अंतर्मुख करावं लागलं आणि मग डाऊ गेली. तर एवढ्या टोकापर्यंत वारकऱ्याला म्हणजे विद्रोह होण्यापर्यंत वारकऱ्याला नेण्याचं वास्तविक शासनानं वास्तविक हे असं काही म्हणजे हे करू नये की वारकरी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. की आता महाराजांचा एक अभंग आहे, जरी 4,000 4,500 अभंग कमी जास्त जरी सुद्धा असले तरी सुद्धा एक अभंग आहे तो कधीतरी आम्हाला विद्रोही व्हावं लागतं. मग म्हणावं लागतं, मऊ मेना म्हणे आम्ही विष्णुदास कठीण वज्राचं वेगवायचे, भले तरी देऊ गांडीची लंगोटी नाठायचे माते अनुकेटी. हे का बोलावं लागतं? जर शासन संत भूमीप्रती अशी भूमिका घेत असेल तर हे बळकावू पाहत असेल संतभूमी, तुम्ही डोंगर सुद्धा जर सोडत नसाल, आज बिल्डरांच्या घशात देत असाल, एमआयडीसी भांगतेत वगैरे पैसा तोडत असेल आणि एकीकडे तुम्ही संविधानी मानताय, संविधानानुसार राज्य संरक्षित स्मारक म्हणून डोंगर घोषित करताय, हा राज्याचं संरक्षित स्मारक आहे. उद्या आम्ही हे डोंगर संरक्षित झाल्यानंतर उद्या हाच प्रस्ताव जागतिक वारसा आहे, केवळ राष्ट्रीय वारसा नाही तुकोबरायांचे डोंगर. कारण ते जगद्गुरु संत आहेत, पण ते कोणी स्वतः अभिषेक घालून घेणारे जगद्गुरू नाहीत. ज्ञानदेवानी म्हटलेलं आहे की जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकलांचा येथून या. अशा कलशस्थानी असणारे जगद्गुरू तुकोबराय, त्यांच्या तपोभूमीबाबत शासनानं वास्तविक हे जे विडंबना चालवलेली आहे ती थांबवावी आणि सन 2011ला जी न्याय अधिसूचना काढलेली आहे संरक्षणाची ती कायमस्वरूपी करावी, अध्यादेशात रूपांतर करावी. एवढीच न्याय मागणी आमच्या शासनापुढे आहे. आणि त्याच्यासाठी 10 मार्च 2026ला आझाद मैदानात सर्व महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांना घेऊन
शासन चित्तशुद्धी गाथा पारायणाचा आंदोलन आयोजन केलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्याला मी आवाहन करणार आहे, प्रत्येक जिल्ह्यातून 5,000 वारकऱ्यांनी एका सप्ताहासाठी यावं. एक पारायण जगद्गुरू तुकोबरायांच्या तपोभूमी रक्षणात असं आवाहन केलं गेलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात यावं आणि जोपर्यंत शासन या अधिसूचनेचं 2011च्या कायद्यात रूपांतर करत नाही, अध्यादेश काढत नाही, तोपर्यंत हे धरणं आंदोलन चालू राहणार आहे. मग शासनानं समजून घ्यावं की आपल्याला हे करणं आवश्यक आहे, नाहीतर कदाचित तख्ता पलटू शकतो. एवढे तुकोबरायांच्या या वारकऱ्यांच्यामध्ये ताकद आहे आणि ती आम्ही दाखवून देऊ. आणि आपण सर्व संत मंडळी आज आला आणि या संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या आपण कार्याला शिरोधार्य मानलं, सर्वांनी अंतःकरणपूर्वक पाठिंबा दिला, त्या सर्वांचा मी ऋणी आहे आणि शतजन्मोजन्मी मी आभार किंवा ऋणी राहील एवढं सांगतो. आणि तुकोबरायांच्या शब्दात घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरणसेवा साधावया. हे जसं तुकोबराय भगवंताप्रती म्हणतात तसं माझं संताप्रती हेच मागणं असेल. भगवंता मी जन्माला आलो तर या संत भूमीची सेवा मला करू दे, एवढी मी प्रार्थना करून थांबतो. रामकृष्ण हरी.